नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे महिलांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असलेले कायदे. हे कायदे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण असं म्हणतात ना, ज्ञान हीच खरी शक्ती आहे. बघा, प्रत्येक स्त्रीला सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगण्याचा काम करण्याचा हक्क आहे. हा फक्त एक चांगला विचार नाहीये, तर हा एक मूलभूत कायदेशीर हक्क आहे. आणि आज आपण हेच पाहणार आहोत की आपले कायदे या हक्काचं रक्षण नेमकं कसं करतात. चला तर मग हा सगळा विषय टप्प्याटप्प्यानं समजून घेऊ. सगळ्यात आधी आपण हक्क म्हणजे काय हे पाहू. मग कायद्याचं कवच आपल्याला कसं संरक्षण देतं यावर बोलू. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या महिला आयोगाची भूमिका काय आहे, कामाच्या ठिकाणी असलेला POH कायदा काय सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तक्रार कशी करायची, ही सगळी प्रक्रिया आपण पाहणार आहोत. आणि शेवटी हे ज्ञान आपल्यासाठी एक ताकद कशी बनू शकते हेही समजून घेऊ. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. कोणत्याही संरक्षणाची पहिली पायरी काय असते, तर आपले हक्क काय आहेत हे माहीत असणं. खरं तर सक्षमीकरणाची सुरुवातच इथून होते. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या भारतीय संविधानामध्ये एक कलम आहे, कलम 21. हे कलम सांगतं की प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार आहे. आणि महिलांच्या सुरक्षेसाठी जेवढे काही कायदे बनले आहेत, त्या सगळ्यांचा पाया हाच अधिकार आहे. सगळं काही इथूनच सुरू होतं. आता बघूया कायद्याचं कवच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अन्यायापासून आणि हिंसाचारापासून आपलं संरक्षण करण्यासाठी अनेक कायदे आहेत. हे कायदे एका ढालीसारखं काम करतात. इथे काही महत्त्वाचे कायदे दिसतायत जे वेगवेगळ्या प्रकारच्या शोषणांपासून संरक्षण देतात. उदाहरणार्थ, जाहिरातींमध्ये किंवा कुठेही महिलांचं चुकीचं चित्रण रोखणारा कायदा आहे. बालविवाह आणि हुंड्यासारख्या प्रथांना गुन्हा ठरवणारे कायदे आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे घरात होणाऱ्या हिंसाचारापासून संरक्षण देणारा 2005चा कायदा. हे सगळे कायदे मिळून महिलांना एक मजबूत सुरक्षा कवच देतात. आपलं भारतीय दंडविधान म्हणजे इंडियन पिनल कोड, यामध्ये सुद्धा महिलांवरील अत्याचारांना गुन्हा ठरवणारी खास कलमं आहेत. तुम्ही बघा, हुंडा मागितला तर त्यासाठी 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंड आहे. इतकंच नाही तर पत्नीला मारहाण करणं किंवा लग्नासाठी मुलीचं अपहरण करणं यांसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठीही कठोर शिक्षेची तरतूद आहे. हे कायदे गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता आपण आपल्या महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करूया. इथे महिलांच्या संरक्षणासाठी कोणती संस्था काम करते? तर त्यात सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची. 1993 साली एका कायद्यानुसार हा आयोग स्थापन झाला. त्याचं मुख्य काम आहे महिलांच्या समस्या सोडवणं, कायदे नीट लागू होत आहेत की नाही हे पाहणं आणि महिलांची स्थिती सुधारण्यासाठी सरकारला सल्ला देणं. म्हणजे हा आयोग एकाच वेळी पीडित महिलांसाठी एक मदत केंद्र आहे आणि सरकारसाठी एक सल्लागारही आहे. दुहेरी भूमिका आहे याची. आणि या आयोगाचे अधिकार खूप मोठे आहेत बरं का. ते स्वतःहून एखाद्या प्रकरणाची चौकशी करू शकतात, पीडितांना कायदेशीर लढाईसाठी आर्थिक मदत देऊ शकतात. इतकंच नाही तर जिथे महिला कैदी आहेत त्या तुरुंगांची पाहणीसुद्धा करू शकतात. याचा सरळ अर्थ असा आहे की हा आयोग फक्त तक्रारी ऐकून घेत नाही, तर त्यावर सक्रियपणे कारवाई करतो. चला, आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा. यासाठी आपल्याकडे पॉश कायदा नावाचे खूप प्रभावी आणि खास शस्त्र आहे. हा पॉश कायदा काही एका रात्रीत आलेला नाहीये. त्याची सुरुवात झाली 1997 मध्ये, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने विशाखा गाईडलाईन्स दिल्या. त्यानंतर अनेक वर्ष गेली आणि मग 2012च्या निर्भया प्रकरणानंतर या मागणीला जोर आला आणि अखेर 2013 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला. याचा प्रवासच या कायद्याचं महत्त्व सांगतो. आता लैंगिक छळ म्हणजे नेमकं काय, तर या कायद्यात त्याची व्याख्या खूपच स्पष्टपणे दिलेली आहे. यात नको असलेला शारीरिक स्पर्श, लैंगिक सुखाची मागणी, लैंगिक अर्थाचे विनोद किंवा शेरेबाजी, पोर्नोग्राफी दाखवणं किंवा असं कोणतंही नको असलेलं लैंगिक वर्तन, या सगळ्याचा समावेश होतो. त्यामुळे कोणताही गोंधळ राहत नाही. आणि इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट, कामाची जागा म्हणजे फक्त आपलं ऑफिस किंवा डेस्क नाही. या कायद्यानुसार कंपनीने दिलेली गाडी किंवा कामानिमित्त आपण जिथे कुठे जातो ती प्रत्येक जागा कामाची जागा मानली जाते. त्यामुळे या कायद्याच्या संरक्षणाची व्याप्ती खूप मोठी आहे. कायदा माहीत असणं गरजेचं आहेच, पण त्याचा वापर कसा करायचा हे समजून घेणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. तर मग आता पाहूया की तक्रार करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे. कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला जिथे 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करतात तिथे एक अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. या समितीलाच ICC म्हणतात. तक्रार निवारणासाठी ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे.
या समितीची रचनाच अशी केली आहे की ती निष्पक्षपातीपणे काम करेल. यामध्ये एक वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष असते, काही कर्मचारी सदस्य असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या एका सामाजिक संस्थेचा एक सदस्य असतो जो महिलांच्या हक्कांसाठी काम करतो. आणि हो, एक महत्त्वाचा नियम म्हणजे या समितीत किमान अर्ध्या सदस्य या महिला असल्याच पाहिजेत. बरं, मग तक्रार करायची कशी? ही प्रक्रिया खूप क्लिष्ट आहे का? तर अजिबात नाही. उलट ती खूप सोपी आणि वेळेची मर्यादा असलेली आहे. बघा, पीडित महिलेला घटनेनंतर 3 महिन्यांच्या आत एक लेखी तक्रार द्यायची आहे. मग ICC म्हणजे ती समिती पुढच्या 90 दिवसांत सगळी चौकशी पूर्ण करते. चौकशी झाली की 10 दिवसांच्या आत आपला रिपोर्ट कंपनीला देते. आणि मग कंपनीला सुद्धा 60 दिवसांच्या आत त्यावर कारवाई करावीच लागते. म्हणजे बघा, प्रत्येक टप्प्यासाठी एक डेडलाईन आहे, ज्यामुळे सगळं काही वेळेत होतं आणि न्याय मिळायला मदत होते. आणि ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. चौकशी सुरू असताना पीडितेच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते. समिती पीडितेला किंवा ज्याच्यावर आरोप आहे त्याला दुसऱ्या ऑफिसमध्ये बदली करायला सांगू शकते. पीडितेला 3 महिन्यांपर्यंतची सुट्टी मंजूर करायला सांगू शकते. यामुळे काय होतं तर पीडिता कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे आपली बाजू मांडू शकते. आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आत्तापर्यंत आपण जी काही माहिती मिळवली ती फक्त काही कायदे किंवा नियम नाहीत, तर ती एक प्रकारची शक्ती आहे, एक ताकद आहे. आपले हक्क काय आहेत हे जाणून घेणं ही फक्त पहिली पायरी आहे. खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपण त्या हक्कांचा वापर करतो. त्यामुळे ही माहिती फक्त ऐकून सोडून देऊ नका. तर मग आज या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न आपण स्वतःला नक्कीच विचारला पाहिजे. आपले हक्क वापरण्यासाठी आपण खरंच तयार आहोत का? ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी हे विश्लेषण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबासोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.